हा आहे मँगो जॅम। आज मी तुम्हाला मँगो जॅम कसा करायचा हे दाखवते। विकतच्या जॅममध्ये कलर प्रिझर्वेटिव्ह असं घातलेलं असतं, ह्याच्यात काही घातलं नाहीये तरी कलर बघा किती सुंदर आलेला आहे, अगदी विकत सारखं झालेलं आहे। कन्सिस्टन्सी बघा किती छान आली आहे त्याची, हे बघा किती छान स्प्रेड होत आहे। फ्रीजच्या बाहेर ठेवलात तर एक 4-5 महिने अगदी चांगला राहतो, तो फ्रीजमध्ये ठेवलात तर तो अगदी वर्षभर चांगला राहतो। फक्त हा जाम काचेच्या बाटलीतच भरून ठेवा, एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा, घट्ट झाकण पाहिजे तरच हा जाम चांगला राहतो। आणि नेहमी जाम काढताना स्वच्छ धुतलेला पुसलेला असा चमचा वापरायचा, त्याच्यात चमचा घालून ठेवून नाही द्यायचा, जाम लवकर खराब होतो। नमस्कार, श्रेयाज रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मँगो जाम करतोय त्याच्याकरता इथे हापूसचे आंबे घेतलेले आहेत। शक्यतो हापूसचेच आंबे घ्यायचे, त्याचा रस घट्ट निघतो। आता सीझन संपत आलेला आहे तेव्हा आंबे लवकर खराब होतात। हा बघा थोडासा आंबा इथे खराब झालेला आहे, तर हा भाग काढून टाकायचा, नेहमी बाकीचा रस घ्यायचा। त्यामुळे सीझन संपता नेहमी मँगो जाम करून ठेवायचा की तो पुढे आपल्याला 6-8 महिने अगदी चांगला पुरतो। आता पहिल्यांदा मी या आंब्याचा रस काढून घेते। आंब्याचा रस काढून घेतलेला आहे, साधारण 1 किलो आंबे होते, त्याचा हा 700 ग्रॅम रस निघालेला आहे। इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे, तुम्ही केशर आंबा घेतला तरी चालेल। ज्या आंब्याचा रस घट्ट असतो तो आंबा घ्यायचा आणि ज्या आंब्याचा रस पातळ असतो तो आंबा घेऊ नका। आता हा रस मी मिक्सरमधनं फिरवून घेते, रसामध्ये गुठळ्या आहेत तर सगळा रस प्लेन करून घेते। मी तुम्हाला जसं वजनाचं माप सांगितलंय तसंच वाटेचं पण माप सांगते, वाटे बाउल काय घालते। मी या बाउलमधनं मोजून घेते। 4 बाउल आंब्याचा रस झालेला आहे, थोडासा कमी आहे। आता या रसामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। हा 700 ग्रॅम रस आहे, याला तुम्ही वजनाने 400 ते 450 ग्रॅम साखर घातली तरी चालेल। 400 ग्रॅम पण साखर पुरते, आंब्याचा गोडवा बघून साखर घालायची। ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही घालत नाही होत, त्यामुळे तुम्ही 450 ग्रॅम साखर घातली तरी चालेल, कारण साखर हेच एक प्रिझर्वेटिव्ह आहे। इथे मी आंब्याचा रस बाउलमधनं मोजून घेतला होता, तो जवळजवळ 4 बाउल झालेला होता, त्याला आता मी 2.5 बाउल साखर घालते। तर हे सगळं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। गॅस चालू केलेला आहे, गॅसची फ्लेम हायच आहे, फक्त सारखं ढवळत राहायचं। जी साखर घातलेली आहे ती चांगली विरघळायला पाहिजे। जर तुम्ही ढवळलं नाही तर साखर विरघळत नाही, नीट खाताना मध्ये मध्ये साखर लागते। हापूस आंबा घेतला की त्याचा कलरच खूप सुंदर असतो, त्यामुळे वेगळा कलर घालायलाच लागत नाही। जसा केशरी कलर नसेल तर तुम्ही थोडासा याच्यात केशरी कलर घातलात तरी चालेल। इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, शक्यतो नॉनस्टिक पॅनच घ्या म्हणजे खाली लागत नाही। तसंच घेताना पॅन जरा मोठा घ्यायचा, त्यामुळे काय होतं हे जरा अंगावर असं उडतं, ते जरा कमी उडतं आपल्या अंगावर। तुम्हाला तर मी एक्झॅक्ट किती वेळ लागतो ते पण सांगते, याला जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटं होत आलेली आहेत। हे बघा हे चांगलं आता उकळायला लागलेलं आहे, शिजायला लागलेलं आहे। एकदा चेक करूया, एका बशीमध्ये घेते। हे बघा असं अजून त्याचा ओघळ खाली येतोय, फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे, त्यामुळे आपलं अजून व्हायचं आहे। अगदी थोडंसं 1 पिंच मीठ घालते ह्याच्यात, त्यांनी टेस्ट फार छान येते। 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत, 2-3दा चेक करायचं, खूप घट्ट होता कामा नये आणि सैल पण राहता कामा नये। सैल राहिला तर तो जास्त दिवस चांगला राहत नाही, ह्याच्यात आपण प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही घालत नाही हो। आणि घट्ट झाला तर आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करता येत नाही, त्याच्याकरता त्याची कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे। साधं पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये, त्याच्यामध्ये थोडंसं हा थेंब टाकूया। हे बघा हा पसरत नाहीये, म्हणजे आपला हा जाम आता तयार झालेला आहे। तुम्हाला दिसेल याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, असा ट्रान्सपरंट होत चाललेला आहे, आपला जाम होत आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे लिंबाचा रस घालते, 2 टीस्पून किंवा अर्धा लिंबाचा रस घातला तरी चालेल। आता तो छान मिक्स करून घेऊया। आपण मँगो जाम करतोय, आंबा खूप गोड असतो, त्याच्याकरता थोडासा लिंबाचा रस घालायचा
त्यामुळे जामला टेस्ट फार सुंदर येते. जाम होत आला की लिंबाचा रस घालायचा. एकदा आपण चेक करू. हे बघा, याची कन्सिस्टन्सी बघा. रिबन कन्सिस्टन्सी म्हणतो ना तशी आलेली आहे. हे बघा, एकदम पडत नाहीये, थांबून थांबून पडतोय. मी आपला हा जाम तयार झालेला आहे. मी जो पण बशीत घेतला होता तो सुद्धा जाम बघा, त्याचा आता ओघळ येत नाहीये, असा खाली येत नाहीये, तो एका जागी आहे. म्हणजे आपला हा जाम तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. आता थोडासा गार होऊ दे, खूप पण गार करून द्यायचा नाही. कोमट असतानाच बाटलीमध्ये भरायचा. इथे मी काचेचे जार घेतलेले आहे. जार यूज करताना आधी हे गरम पाण्यामध्ये चांगले उकळायचे आणि चांगले वाढवून घ्यायचे, असे स्टरलाइज करून घ्यायचे आणि ह्याच्यात मग जाम भरायचा. मी ह्या दोन्ही बाटल्या अशा स्टरलाइज करून घेतलेल्या आहेत. नुसतं जारच नाही स्टरलाइज करायचे, तर त्याच्यावरचं झाकण सुद्धा स्टरलाइज करून घ्यायचं. तर असा हा आपला मँगो जाम तयार झालेला आहे. हा जाम करायला मला 20 ते 22 मिनिटं लागलेली आहेत. झाला की नाही कसा ओळखायचा, तर हे बघा बघा, जाम असा पसरत नाहीये, एका जागीच आहे दोन्हीकडून. म्हणजे आपला जाम हा तयार झालेला आहे. आता हा कोमट असा झालेला आहे. मी आता जारमध्ये काढते. थोडासा कोमट असताना जारमध्ये काढायचा. डावेतनी काढते असा. आपल्याकडे ज्या जामच्या बॉटल्स असतात त्या जर तुम्ही वापरले तरी चालतील. तर असा हा आपला मँगो जाम तयार झालेला आहे. तुम्हाला दाखवते. अजून थोडा गरमच आहे, तरी कन्सिस्टन्सी बघा किती छान आली आहे. त्याला गार झाला की अजून थोडा घट्ट होईल तो. हा वजनाला जवळजवळ 750 ते 800 ग्रॅम झालेला आहे.